मी आले आहे पेरूची वाडी इथे चुलीवरची मिसळ खायला. तर हे बघा इथे खूप जास्त गर्दी आहे, संडेचा दिवस आहे आणि पेरूची वाडी म्हटल्यानंतर चुलीवरची मिसळ फेमस असल्याच्या कारणाने किचन मध्ये गेले, बघितलं तर खरोखर चुलीवर मिसळ शिजत आहे आणि इथे 300 ते 400 प्लेट्स एका वेळेला भरल्या जात होत्या. म्हणजे किती गर्दी असेल. तर खरोखर गर्दी आहे. यांची स्पेशल थाळी असल्याच्या कारणाने इथे भजे सुद्धा आहे, त्यानंतर गुळाची जिलेबी सुद्धा आहे आणि पेरूची वाडी आहे म्हटल्यानंतर पेरूचं काही नाही असं कसं होईल. तर इथे ना पेरूचा ज्यूस मी ट्राय करणार आहे. बरेचदा पेरूची आईस्क्रीम मी ट्राय केलेली आहे, आता ज्यूस सुद्धा ट्राय करत आहे. जर तुम्ही नाशिकमध्ये आलात ना तर पेरूच्या वाडीला अवश्य भेट द्या, खूप छान टेस्ट आहे इथली. हे बघा मी ज्यूस खूप जास्त एन्जॉय केला आणि इथे ना मी मिसळ पाव ऐवजी मिसळ भाकर ट्राय करणार आहे आणि मी इथे जिलेबी सुद्धा ट्राय केलेली आहे. त्यांचा कट ना इतका छान आहे की खूपच छान आहे. मी आणि माझ्या फॅमिलीने एन्जॉय केला, तुम्ही पण करा. थँक्यू.